महाशिवरात्री निमित्त कुरोली सिद्धेश्वर येथील श्री सिद्धेश्वर भव्य मंदिर सज्ज। 9 मार्च रोजी रात्री श्री सिद्धेश्वर महादेव व श्री विठोबा बिरोबा देवांच्या हरिहर भेटीचा सोहळा रंगणार। महाशिवरात्री निमित्त कुरोली सिद्धेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। दरवर्षीप्रमाणे यंदा पहाटेपासून श्रींच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे। श्री सिद्धेश्वर महादेवांची पालखी गावातील राजवाड्यातून सकाळी 10 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरात दाखल होणार असून दुपारी कीर्तन व भजन, दुसऱ्या दिवशी रात्री 2 देवांची हरिहर भेट होणार आहे। कुरोली सिद्धेश्वर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर हे पुरातन शिवकालीन आणि स्वयंभू मंदिर आहे। या मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक पात्रातून पाणी घातल्यास शिवानाद ऐकू येतो, त्यामुळे या मंदिराला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले। दरवर्षी लाखो भाविक श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। यावर्षी महाशिवरात्री निमित्त पहाटे प्रातः पूजा, सकाळी रुद्राभिषेक व पंचामृत स्नान होणार आहे। सकाळी 10 वाजता श्री सिद्धेश्वर महादेवांची पालखी कुरोली गावातील राजवाड्यातून श्री सिद्धेश्वर मंदिरात दाखल होणार आहे। दुपारी 4 वाजता हरिभक्तपरायण श्री विलासबुवा गरवारे यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर रात्री भजन सेवा संपन्न होणार आहे। महाशिवरात्री दिवशी रात्री उशिरा श्री सिद्धेश्वर महादेवांना महारुद्र व रुद्र आवर्तने होणार असून दिनांक 9 मार्च रोजी पहाटे 5 वाजता 18 नवीन धान्याची रास शिवपिंडीवर अर्पण करण्यात येणार आहे। यानंतर महानैवेद्य व आरती होऊन सूर्योदयाला या कार्यक्रमाची सांगता होणार असून धान्याचा प्रसाद भक्तांना दिला जाणार आहे। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजता श्री विठोबा बिरोबा देवांच्या पालखीचं आगमन कुरोली गावातून श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे। या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव व श्री विठोबा बिरोबा या 2 देवांच्या भेटीचा कार्यक्रम होणार असून या भेटीला हरिहर भेट व शैव वैष्णव भेट असं म्हटलं जातं। यास पौराणिक आधार आहे। या भेटीचं दुसरं कारण असं की पुढे 8 दिवसांनी श्री विठोबा बिरोबा देवाची यात्रा होते। त्या यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी श्री विठोबा बिरोबांची पालखी श्री सिद्धेश्वर महादेवांना निमंत्रण देण्यासाठी येते अशी आख्यायिका आहे। हरिहर भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी गर्दी करतात। श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात गजी नृत्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही पालख्या श्री सिद्धेश्वर मंदिर येथून वाजत गाजत ढोल ताशे व गजी ढोलच्या गजरात कुरोली गावातून बस स्थानक, श्रीराम मंदिर तसेच मुख्य बाजारपेठ मार्गे मारुती मंदिरात येणार आहेत। या ठिकाणी गजी नृत्य सादर केली जातात। यानंतर रात्री उशिरा श्री विठोबा बिरोबांची पालखी विठोबा माळावरील श्री विठोबा बिरोबा मंदिराकडे मार्गस्थ होईल व श्री सिद्धेश्वरांची पालखी भैरवनाथ मंदिराकडे जाऊन नंतर राजवाड्यात आल्यानंतर भक्त, मानकरी, सेवेकरी यांना पान सुपारी देऊन श्री सिद्धेश्वर महादेवाची आरती झाल्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे। महाशिवरात्री व दुसऱ्या दिवशी हरिहर भेट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं आवाहन श्री सिद्धेश्वर महादेव देवसंस्थान मार्फत करण्यात आलं आहे। कॅमेरामन चैतन्य जोशीसह डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र न्यूज, सातारा।